कसं आता तो इशू मात्र दूर झालाय मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगला सांगणार रंगेल ना आजच्या दिवसामध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल पाहता पण भरपूर चांगला आवाज वाघ सरांचा तुकाराम वाघ आणि नेहमी आम्ही त्यांना वाघच म्हटलं जातो भरपूर चांगला आवाज पाहता आपण चला भरपूर चांगला सामना रंगेल मैदानाच्या आतमध्ये यात मात्र शंका नाहीये कारण दोन्ही संघ भरपूर चांगले पाहता आपण एका साईडला गारमाल आणि त्यांच्या विरोधात संघ पाहता आपण सुकीर म्हणजे भेकराम गोलंदाज जे झालाय गोलंदाजी मार्ग पडती वेगाने टाकण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय लाईन मिस केली हे सांगत असताना मेन पंच पाहता आपण अनंता सर वाईट चेंडू फेकलाय म्हटलं जातं ना नासका चेंडू नरकातला चेंडू कोण नाही कोणचा डाल भात लोणचा वाईट चेंडू पाहता आपण दिनेश पाहता आपण गोलंदाजी मार्ग पडती स्ट्राईक एंडला सज्ज झालाय फलंदाज प्रकाशला पाहता आपण हो वेगाने वेगाने पुन्हा एकदा टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला होता गोलंदाजा सलगचा दुसरा चेंडू खराब फेकलाय गोलंदाजाने वाईट चेंडू पाहता आपण कदाचित थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचं काम करत असताना गोलंदाज राहिला लाईन मिस मात्र केली आहे पुन्हा एकदा खराब राहिलाय चेंडू दोन्ही आकड्यावरती जाऊन पोहोचला संघ गारमाल संघ हो पुन्हा एकदा तिसरा चेंडू म्हणजे याला आता हेडली जमली का खैस काय सांगायचंय नको जीव झालाय दादा देखताय जिलेबी मागताय भजिया काय सांगायचंय झाला झाला गड्या साथी मला त्याची उलूशी साथी मला त्याला हेडली का खैस झोमला गड्या कारण त्याचं काही बोलूच पडत ना याला निक्की आयटम ना मेसेज केला वया तवाच का काय पडत ना गड्या नको जीव झालाय पुन्हा एकदा तयार राईट मोडतो विकेट गोलंदाज तिसरा चेंडू मात्र खराब टाकलाय जरूर चौथा चेंडू खराब टाकेल का पुन्हा एकदा सज्ज झालाय झाला गड्या कार्यक्रम काय सांगायचंय बाबा बाबा बेकार अगं बाई नको ग बराय काय सांगायचंय गडी बारीक आहे जरा घाबरला तर छाती म्हणले बोला गडी ठिकाणावाला डॉट चेंडूची सांगता राहिली पुन्हा एकदा तयार राईट मोडतो विकेट फसवा चेंडू टाकलाय गती थोडीशी कमी केली भरपूर चांगला फटका राहिलाय शतरक्षण आलाय बाबा 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 गडी गडी तसा आहे तोटकार का तुटून पडलाय गडी बाबा अरे बाबा इकडेच्या हाईट तर किती आहे जवळजवळ 10 फूट तरी वया गडी बराच गड्याला ताणलाय पुन्हा एकदा तयार राईट मोडतो विकेट स्ट्राईक एंडला सज्ज झालाय फलंदाज अशोकला पाहता आपण हो भरपूर चांगला चेंडू भरपूर चांगला टप्पा पडल्यानंतर डीप राहिलाय चेंडू पाहिला पण डॉट चेंडूची सांगता रही सुरुवातीचे 3 चेंडू पाहिले ना लाईन मिस राहिले जरूर ज्या रीतीने चौथा चेंडू टाकलाय भरपूर चांगले राहिले गोलंदाजी आता कमबॅक करत असताना टोटल पाहिला पण गारमाल संघ जाऊन पोहोचला 4 या आकड्यावरती पाहतो आपण पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज छोटा पॅकेट बडा धमाका राईट मोडतो विकेट हा गड्या दगडी बिगडी आला हेर गड्या पंच ना तर तुझ्या उड पाहायचा गडी नको जीव झालाय काय सांगायचंय कालेरायच्या आवडा ही जोड केलाय तर दिसत ना दगडी नको जीव झालाय पुन्हा एकदा तयार जर्सी क्रमांक 5 आपण 45 स्ट्राईक एंडला सज्ज झालाय फलंदाज अशोक शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू झाला वाटवला 2-3 सुकीरच्या उपट्या घाला गड्या हो नको जीव झालाय मॅच गेली भोसड्यात पहिले सुकीरच्या उपट्याच घाला काय सांगायचंय नको जीव झालाय क्या सोडली का मॅच सुकीर तुम्ही यालाच गावान गेला ना तुला डोशालाच उजळायचं नको जीव झालाय सुकीर पुन्हा एकदा तयार गोलंदाज राईट मोड द विकेट टाइम हलत असेल यावरती लक्ष असू द्या फुलटॉस सीधा उड़ाया जाएगी तारा मंडल में सरल चेंडू जाता है 1 बाउंस ओवर द लाइन चौकार बॅक राहिलंय गोलंदाजाचं आणि संपलंय पहिलं षटक चला फास्ट केल्याचं टीम इंटेक नसेल यावरती लक्ष असू द्या टायमिंग सेट असेल 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटक फेकायचे आहेत आपल्याला
कदाचित 15 ते 16 मिनिटं झाले तर एक खेळाडू शेवटच्या षटकामध्ये आतमध्ये आणावा लागेल. चला फास्ट खेळायचंय टीम भेकरा संघ. सुकीर थोडासा कॉपरेट करायचा आहे कारण भरपूर सारा वेळ खर्च करतोय आपण. 8चा पोल पाहतो आपण, लवकरात लवकर सामने कव्हर झाले पाहिजेत. याच कारणाने आम्ही थोडासा फास्ट हे केलं होता. पहिल्या षटकामध्ये टोटल पहिले आपण टीम गारमाल संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती पाहतो आपण. गोलंदाज सज्ज झालाय, गोलंदाजी मार पडती व तो कोण दिलीप. हा तोच आहे काही काय सांगायचं आहे. बराच काही माजलाय काय खातो काय माहिती कडे. चला फास्ट खेळायचं टायमिंग सेट असेल. दिलीप दिल्या हल्दी बिलदी झाल्या गड्या. आता निसा मोकाट उजगड्या शेवल्याचीच भाजी खायची आहे. चल गड्या लवकर नाही तर बोंडारा खपायचा. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज दिलीप स्ट्राईक एंडला, फलंदाज जर्सी क्रमांक 04 प्रकाशला पाहता आपण स्ट्राईक एंडला. हो झाला गड्या कार्यक्रम काय सांगायचाय. ओहो काल्या काल्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला. दूर दूर मारेगा षटकार लेकिन झुकेगा नहीं साला. ठोकला षटकार. संभाल गड्या बॉलर, तुझ्या आता किंड्या फेल गड्या. काय सांगायचं बॅटिल गुलू लावून आलं का काय गडी रानातून. बेकार मोकार कुतवायला लागलाय गडी. पुन्हा एकदा तयार राईट मोडतो विकेट दिलीप. झाला गड्या कार्यक्रम. भारी भारी नको जीव झालाय. सासू असली मेवणी फसली आणि बायको निस्ती बघत बसली गड्या. कार्यक्रम फिट. इस बार 2 धमाके पाहतो मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश बेकार गड्या काय सांगायचं. युनिक आयटमशी काय बायकोची भांडणा करून आला गड्या. ना झाला मग नक्कीच इंचा भांडणा झाली गड्याची. बेकार बी चाललाय गडी. नको जीव झालाय. धडाड पडल्या उपटी घालायला लागल्या गडी. बरं आहे काय सांगायचं. नको जीव झालाय. गेंद मारना चाहते थे वासी में, गेंद गई है काशी में. जखम मांडीला इला शेंडीला झालाय सुकीरच्या. सुकीर संभाल गड्या. नको जीव झालाय सुकीरचाही. डॉट चुंडीची सांगता राहिली आहे. बॅक टू बॅक 2 धमाके जरूर पाहिल्यात. पुन्हा एकदा दिलीप पाहता आपण गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. राईट मोडतो विकेट. फसवा चेंडू टाकलाय. गतीमध्ये थोडासा मिश्रण जरूर झालाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. झाला गड्या कार्यक्रम मस्त. काय सांगायचंय. नको जीव झालाय. सुकीर सांभाळून पकड ना गावान तुला एवढ्या भोशाड्या देतील ना. नको जीव झालाय सुकीर. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल पाहिल्या पण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 21 आकड्यावरती जाऊन पोहोचला. 21 धावा सध्याच्या घडीला जाऊन पोहोचलाय टीम गारमाल संघ. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक एंडला फलंदाज जर्सी क्रमांक 45 अशोकला पाहता आपण. हो हो भरपूर चांगला फटका पाहतो आपण. फुल टॉस होता. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हा घड्या कार्यक्रम मस्त. भारी भारी. हा नको जीव झालाय. भारी भारी धरा तुम्ही मास. नको जीव झालाय पाण्याचा पत्त्याना. काय सांगायचंय. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहता आपण 23 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. दुसरा षटक मार्गस्थ असताना पहिला पण शेवटचा चेंडू शिल्लक आहे. त्यानंतर पाहता आपण एक चांगले क्रिकेटर अशोक वाघ आणि त्यांच्या सोबतीला पाहता आपण सॅमी खैर आणि त्यानंतर रुपेश कडके यांचा आगमन झालेला आहे. पुन्हा एकदा पाहतो आपण झेल पकडलाय आणि हा अशोकचा खेळ संपलाय. पहिला झटका लागलाय टीम गारमाल या संघाला. बॅक टू डगआउट अशोक. जवळचे मित्र बंटी वाघे यांचा आगमन झालाय आणि त्यांचा संघही जिंकलाय. आता हे सध्याच्या घडीला खुश असतील बंटी वाघे. आपला मनपूर्वक दोस्ती आयोजित श्री मलंगड चषकामध्ये आपला मनपूर्वक स्वागत आहे. चला फास्ट खेळायचं. टायमर सेट असेल यावरती लक्ष असू द्या. 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटक फेकले पाहिजेत. 2 षटक संपले गेलेत. 2 षटकानंतर टोटल पाहता पण एक टोटल 23 आकड्यावरती गारमाल संघ जाऊन पोहोचलाय. अजय
12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज सज्ज झालाय छोटा स्वतः आता संगणक आला मैदानाच्या आतमध्ये. सुकीर पाहता आपण. चला सुकीर फास्ट खेळायचा. स्ट्राईक एंडला सज्ज झालाय फलंदाज. प्रकाशला पाहता आपण ज्याच्या बॅट मध्ये 2 धमाके जरूर पाहिल्यात. स्ट्राईक एंडला सज्ज झालाय प्रकाश. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज अंकुशला पाहता आपण. ही जोडी हो थोडासा पाहिला पण मिस केलाय. गोलंदाज सुकीरने पायावरती टाकण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. थोडीशी लाईन मिस जरूर केली आहे. हेच सांगत असताना पाहता आपण पंच वाईट चेंडू पाहिला आपण. सिंगल आली आहे. टोटल पाहिला आपण 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गारमाल संघ. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो वाह फिरकी फिरकी फिरी आणि यासाठी तर जाणला जातोय सुकीरला. चेंडू फिरवलाय. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. सुकीर सातत्याने भरपूर चांगला क्रिकेट खेळत असताना पाहता आपण आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या नावासाठी पुन्हा एकदा पाहिला आपण. हो फिरवलाय चेंडू. टप्पा पडल्याने थोडासा फिरतो चेंडू पाहतो आपण. हीच तर खासियत पाहतो आपण सुकीरची. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. सलगचा हा दुसरा चेंडू डॉट आणि तोही चेंडू मात्र प्रकाशला टाकला. प्रकाशच्या बॅट मध्ये आपण 2 षटकार जरूर पाहिल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज सुकीरला पाहता आपण. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रकाश. हो यावेळेस मात्र मिस टाइम जरूर राहिलाय. दूरवरनं क्षेत्ररक्षण आलाय. दूरवरनं झेल पकडेल का? हो दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय आणि संपलाय प्रकाशच्या फलंदाजाचा खेळ. झटका लागलाय टीम चला महत्वाची सूचना. एका साईडला सावरुली त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना संघ कोपऱ्याचीवाडी भरत या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती आहे आपण आयोजकांशी संपर्क लगेचच साधायचा आणि संगणक सुद्धा आमच्या व्यासपीठावरती येऊन राहायचं. कारण तिसरं षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण सुकीरचं काय षटक फेकलंय मैदानाच्या आतमध्ये. भरपूर चांगले राहिले. टोटल पहिल्या पण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 24च पाहता आपण. भरपूर चांगली राहिली आहे गोलंदाजी सुकीरची. पहिला चेंडू जरूर सुकीरने वाईट टाकला. त्यानंतर भरपूर चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. डावखुर येताचा फलंदाज सुनील आलाय. पहा आयनाचे फटके. त्याच रीतीने पाहता आपण हा बॅट पकडत असताना पाहता आपण त्याची आगली वेगळी शैली. सुनील पाहता आपण स्ट्राईक एंडला. हो फिरवलाय पुन्हा एकदा सुकीरने. यावेळेस पुन्हा एकदा डॉट चेंडू टाकलाय. हा डॉट चेंडूची पाहता आपण काय षटक फेकत असताना सध्याच्या घडीला सुकीरची बायको लय खुश झाली होय गाडी. आता काय सांगायचंय नको जीव झालाय. काय तर गडबड करून आलाय का काय. पुन्हा एकदा तयार सुकीर. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेल उडाली आहे. पाहतो आपण क्षेत्ररक्षण नाहीये. दूरवरती थोडासा राहिलाय. शेवटच्या मुवमेंटला मात्र हो या वेळेस मात्र पाहता आपण डायरेक्ट हिट जरूर केला होता त्या ठिकाणी. बाल वाचलाय फलंदाज. तोपर्यंत या 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या मदतीने पाहिल्या आपण. हॅलो 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 चला टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्या. 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. चला आयट फॅक्टर चेक केला जाईल. डायरेक्ट हिट साठी रनआउट साठी रिव्ह्यू घेतला जातोय. तो पण चेक केला जाईल लगेच. चला क्षेत्ररक्षण लावायचं आपण दोन्ही संघ. चला सुकीर संघ सुकीरचा बेकरा संघ आपण क्षेत्ररक्षण लगेच लावायचा. हा डिसिजन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवला जाईल. दूध का दूध और पाणी का पाणी MTC या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हा डिसिजन लवकरात लवकर पोहोचवला जाईल. फलंदाज बाद असेल पाहता आपण. दूध का दूध थोडासा पाहिला पण हवेत बॅट होती आणि त्यानंतर मात्र भरपूर चांगला पाहता आपण लाईव्हच्या माध्यमातून MTC या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. फलंदाज बाद होईल. चला नवीन येणारा फलंदाज फास्ट यायचा आपण. आता थोडासा फास्ट यायचा. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील. जर दुसरा खेळाडू आढळला
तर 2 धाबीची पेनल्टी दिली जाईल, यावरती लक्ष असू द्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय, परेश आला. टोटल पाहिल्या पण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. चला फास्ट खेळायचं. पुन्हा एकदा डावखुरी हाताचा फलंदाज असेल का, कदाचित हा प्रश्न पडलाय आता. हॅलो, सावरोली संघाचा संगनायक आणि मलंगड कोपऱ्याजवाडी संघाचा संगनायक जर आपण आला असाल तर लगेच रिपोर्टिंग करायची आहे, कारण या ठिकाणी मलंगड कोपऱ्याजवाडी संघाचा संगनायक आमच्या समवेत आहे. हो हो, भरपूर चांगला षटक राहिलाय सुकीरचं, भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे सुकीरची. तिसरा षटक संपला गेला. चला बेकरा संघ भरपूर सारा वेळ खर्च करताय आपण. चला इमिजिएटली आपण क्षेत्ररक्षण लगेच लावायचं. आता 3 षटक मात्र संपले गेले. 3 षटकानंतर टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 25 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. चला शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. आता 6 चेंडू मध्ये आता टार्गेट किती सेट करेल टीम गारमाल संघ, कारण सुरुवात भरपूर चांगली राहिली होती टीम गारमालची. आता थोडासा कमबॅक केलाय गोलंदाज सुकीरने. चला यानंतर सावरुली संघाचा संगनायक आपण यायचा. आपण येताना फॉर्मॅलिटीज घेऊन यायचं, यावरती लक्ष असू द्या टीम. त्यानंतर कोपऱ्याची वाडी संघाचा संगनायक आपण सुद्धा यायचा, फॉर्मॅलिटी घेऊन यायचं आपण सुद्धा. चला संगनायक यायचं आपण, कारण पहिल्या सत्रामध्ये टॉस होणं भरपूर गरजेचं आहे. त्यानंतर पाहता आपण नरेश गांगड, त्यांच्या सोबतीला पाहता आपण गणेश चव्हाण. वाह, हे वन जोडी पाहता आपण. आमच्या मैदानाची वाटचाली करत असताना पाहिलं आपण, बाउंड्रीचा मार्गदर्शन करत असताना पाहिलं आपण नरेश आणि गणेश. चला फास्ट केल्याचे टीम बेकरा संघ भरपूर सारा वेळ खर्च करताय आपण. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहे. 6 चेंडू मध्ये आता किती टार्गेट सेट करेल टीम गारमाल संघ. स्ट्राईक एंडला सज्ज झालाय फलंदाज अंकुशला पाहता आपण. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू उडवलाय, चेंडू गेलाय गेलाय डायरेक्ट बांधणवाडी मध्ये. थँक्यू डीजे दीपक. आणि पाहिलं आपण मैदानाच्या आतमध्ये बाहुबली फटका. बा 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 बाबा, गडी तस आहे गड्या, आडव्या बांधाचा गडी आहे गड्या, संभल बॉलर. आता तुझ्या किडनॅप फेल गड्या, काय सांगायचं. पुन्हा एकदा तयार, राईट मोरतो विकेट. झाला गड्या कार्यक्रम झाला, नको जीव झाला. आता देखताय जिलेबी मांगताय भजिया, नको जीव झालाय गड्या. झाला लैला के शादी में लपड़ा हो गया और गोलंदाज इतना नाचा के साला लंगड़ा हो गया बाबू. नको जीव झालाय गड्या. घाबरला का काय बॉलर, याच्या किडनॅप फेल झाल्या का काय. पुन्हा एकदा तयार, राईट मोरती विकेट. मस्त मस्त गड्या, भारी लय भारी. नको जीव झालाय गड्या. डॉट चुनीची सांगता राहिली आहे. थोडासा गोलंदाजावरती दबाव पाहता आपण. चेक. तर याच दरम्यान बेकरा संघासाठी शुभेच्छा आल्यात. आमचे जवळचे मित्र आणि चांगले समालोचक स्वप्नील आवाले यांच्याकडनं बेकरा संघासाठी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. तसेच आयोजनाला सुद्धा लाख साऱ्या शुभेच्छा. चला फास्ट गेलायचं, कारण पाहता आपण डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. शेवटचा षटक शिल्लक आहे. टोटल पाहता आपण 3-3-33 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय गारमाल संघ. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू भरपूर चांगला फटका राहिलाय. क्षेत्ररक्षण आलाय त्या ठिकाणी, भरपूर चांगले राहिलंय क्षेत्ररक्षण. एका एक्सर मध्ये चेंडू उचललाय, फेकलाय, तोपर्यंत मात्र ही सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून टोटल पाहता आपण 34 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय गारमाल संघ. टोटल पाहता आपण 3 गडी बाद, 34 धाबा. अजूनही चेंडू शिल्लक पाहतो आपण. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये आता गारमाल संघ किती धाबा जमा करेल, टार्गेट किती सेट होईल, यावरती लक्ष लागले गेले दोन्ही संघाचे. एका साईडला बेकरा संघ पाहतो आपण आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना संघ सध्याच्या घडीला पहिला पण गारमाल संघ पाहतो आपण. 34 धाबा बनल्यात, अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. चला फाईट केलायचा. चला टायमर सेट असेल.
क्षमा असावी. स्कोरर आणि लाईव्हच्या माध्यमातून मिस्टिंग. फुल टॉस स्टेप आउट झाला होता जरूर. एक धाव झाली कंप्लीट. क्षेत्ररक्षण आलाय दूरवरनं. भरपूर चांगले राहिलंय क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळाली या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीने पहिला पण टोटल पहिल्या पण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. ओहो यावेळेस मात्र धमाका. चेंडू जातोय सीमा पार. येतोय रामदेव बाबा पतंजली षटकार. चला त्यानंतर पाहत आपण या स्पर्धेसाठी भरपूर चांगली मेहनत पाहत आपण गणेश गिरा, रमेश गिरा यांची भरपूर मेहनत राहिली आहे. त्यानंतर धीरज वर्तकचं करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. षटकार आलाय टोटल पहिल्या पण धावपटलावरती 41 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती हा चेंडू गेलाय सीमा पार. बॅक टू बॅक हा दुसरा धमाका. टोटल पहिले आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 47 धावा ना 48 धावेचं टार्गेट सेट केलं. संतोषचा संघ आपल्याला विनंती आहे शेवटचा पुकार. कारण या ठिकाणी मलंगड संघाचा संघनायक आमच्या समावेश जोडलेला आहे. सावरोली संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लगेच यायचं आहे. पहिलं सत्र संपन्न होण्या अगोदर आपल्याला येणं खूप गरजेचं आहे. पहिलं सत्र संपन्न झालंय. जर आपण दुसऱ्या सत्राला ज्या वेळेला सुरुवात होईल त्याच्या अगोदर आपण जर आला नाहीत तर आयोजक आपल्याला पेनल्टी देतील याची नोंद घ्यायची आहे. तर सावरोली संघ आपल्याला विनंती आहे आपण आपला कर्णधार त्वरित पाठवायचा आहे. चला पहिलं सत्र संपन्न झालं. 47 धावा धावफलकावर लावल्या गेल्या आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 48 धावा बनवायच्या आहेत त्या बेकरा संघाला. कारण कमालीची फलंदाजी राहिली गारमाळ संघाची. ज्या गारमाळ संघानं सुरुवात मात्र एक सावध केली होती त्यानंतर मात्र शेवटच्या क्षणाला मात्र आक्रमक रूप धारण केलं आणि त्याच्याच मोबदल्यावर 47 धावा धावफलकावर लावल्यात आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 48 धावांची गरज आहे. तत्पूर्वी सावरोली संघाचं संघनायक आपल्याला विनंती आहे की आपण लगेच यायचं आहे. कारण मलंगड संघाचा संघनायक मलंगड कोपरेजवाडी संघाचा संघनायक या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहे. तर आपला कर्णधार लगेच पाठवायचा आहे. कोरोली विपक्ष मलंगड कोपरेजवाडी या दोन संघामध्ये आणि त्यापुढील सामना असेल पालेखुर्द विपक्ष शिळंदवाडी. दोन्ही संघ आपण आला असाल तर लगेच रिपोर्टिंग करायची आहे. चला सलामीची जोडी खेळपट्टीवर येताना आपण पाहिले बेकरा संघाचे दोन सलामीवीर मैदानात दाखल झाले आहेत. दिलीप आणि परेश ही जोडी. कारण 24 चेंडू मध्ये 48 धावा बनवायच्या आहेत. सुरुवात मात्र चांगली करून द्यावी लागेल बेकरा संघाला. कारण फलंदाजी चांगली राहिली गारमाळ संघाची आणि इथून मात्र गोलंदाजी चांगली होईल का या गारमाळ संघाची की फलंदाजी मात्र अतिशय चांगली करेल
हा बेकरा संघ, कारण बेकरा संघाला आमचे जवळचे मित्र आणि एक चांगले समालोचक, बेकरेगावचा बुलंद आवाज आदरणीय स्वप्नील हवाली सरांनी मात्र या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. तसेच आयोजकांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. हा सामना ते घरबसल्या एन्जॉय करतात, त्यांचं सुद्धा मनाच्या अंतकरणापासून सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. घेऊन जातोय मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज P1चं पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय अंकुश या गोलंदाजाचा वापर केलाय. कारण विचार केला तर 24 चेंडू मध्ये 48 धावा बनवायच्या, सुरुवात चांगली करावी लागेल. स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय दिलीप. पहिला चेंडू लाऊड अपील, पंचांनी अपील उचलून धरली आणि इथून मात्र पहिला धक्का लागला. दिलीप बॅक टू द डगआउट. पहिला धक्का, मोठा मासा गळाला. बाद झाला. दिलीप कडनं खूप अपेक्षा होत्या बेकरा संघाला आणि इथून मात्र दिलीप बाद झाला. नवीन फलंदाज, नवीन कॅन्डिडेट या ठिकाणी खेळपट्टीवर आलाय अनिल. भागीदारी बनवावी लागेल, कारण दिलीप स्वस्तात बाद झाल्यानंतर परेश आणि अनिल ही जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अंकुश. पहिल्या चेंडूवर पहिला ब्रेक थ्रो. शॉर्ट पिच चेंडू, अजून चांगला चेंडू. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतो. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. इथून मात्र कमबॅक केलंय खऱ्या अर्थाने. पहिल्या षटकापासून ते गारमाळ संघानं फलंदाजी अतिशय चांगली राहिली. शेवटच्या क्षणाला गारमाळ संघाची 48 धावांचं टार्गेट दिलं. इथून मात्र अक्षरशः दांडी वाकवली. दुसरा धक्का लागलाय बेकरा या टीमला. डीजे श्री गणेशा झाला नाहीये बेकरा संघाचा आणि एका पाठोपाठ एक धक्के द्यायला सुरुवात केली गारमाळ संघानं. दोन मोठे मासे दोन गळाला लावले. दिलीप आणि अनिल मात्र तंबूच्या आश्रयाला आला. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येणाऱ्या ऍक्शन मध्ये चौथ्या क्रमांकावर आपण पाहतोय दिनेश. परेश आणि दिनेश. इथे मात्र लाऊड अपील आणि अजून एक धक्का लागलाय. 3 फलंदाजांना बाद केलं आणि कमबॅक, नाहीतर या सामन्यामध्ये पकड मजबूत केले गारमाळ संघानं. संघाचा अकाउंट ओपन करेल कोण? कारण 3 फलंदाज शून्याचा चष्मा घालून तंबूच्या आश्रयाला गेला. 5व्या क्रमांकाचा फलंदाज खेळपट्टीवर येतोय सुकीर. इथून मात्र अनुभवपणाला लावावा लागेल सुकीरला. एक अनुभवी खेळाडू आहे सुकीर, परंतु सुकीरच्या बॅट मधून तशा धावा येतील का हा मात्र पाहावं लागेल. कारण या ठिकाणी वर्तमान सामन्यामध्ये मात्र संघ बॅकफुटवर आलाय तो बेकरा संघ आणि इथून मात्र खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी राहिली. अंकुशचं मी कौतुक करेन. ज्या कर्णधाराने अंकुशवर भरोसा दाखवला त्या भरोशा लायक गोलंदाजी आतापर्यंत केली अंकुशनं. 3 फलंदाज बाद केले, 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. इथून मात्र संधी होती, परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ सीमारेषा पार. सुकीरच्या बॅट मधून पहिला संघर्षाचा चौकार. सावरवली संघ आपण आला असाल तर लगेच टॉस बॉक्स मध्ये आपण लवकरात लवकर यायचं आहे, कारण मलंगड संघाचा संघनायक आमच्या समावेश जोडलेला आहे. इथून मात्र 4 धावांनी संघर्ष केला. संघर्ष पाहिला आपण सुकीरच्या बॅट मधून, कारण बेकरा संघाचं 4 चेंडूवर 3 विकेट बाद झाले होते आणि धावसंख्या 0 होती. तिथून मात्र चौकार दाखवलाय.
अजून एक चांगला चेंडू पंचांनी नो घोषित केलाय. 4+1 5 धावा न खाता पिता मिळतील 5 धावा. धावसंख्येनं ज्या गतीनं धावसंख्या पाहिजे होती, ज्या रन रेटनं धावसंख्या पाहिजे होती, ती मात्र बेकरा संघ जवळपास पूर्ण करेल का हा मात्र मात्र शंका आहे. कारण शेवटचा चेंडू आहे आणि इथून मात्र एखादा मोठा पटका आला तर निश्चितच चांगला धावसंख्या उभारू शकेल. नो पंचांनी नो घोषित केलाय. धावचीची संधी फलंदाज बाद. घडतंय काय? एका बाजूने अजून एक नो चेंडू पडलाय. गोलंदाज चेंज केला असेल ना पंचा. ओके शेवटचा बॉल आहे ना. ओके तर धावपलकावर धावा लागल्यात 10. गोलंदाज अंकुशचं आपण वारंवार कौतुक केलं, परंतु त्याच अंकुशनं 2 नो चेंडू फेकले आणि तिथून मात्र गोलंदाज चेंज करावा लागला. नवीन फलंदाज खेळपट्टीवर विजय आलाय. विजयला मात्र विजय मिळवून द्यावा लागेल, कारण अपेक्षा असतील या बेकरा संघाची. फ्रीटचा चेंडू आहे. इथून मात्र फ्रीट आहे. फ्रीट आणि इथून मात्र षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावपलकावर 4 गडी बाद 10 धावा. अठ्ठेचाळीस धावांचं टार्गेट मिळालं होतं. 10 संख्या धावपलकावर पाहिली तर 10 धावा लागल्यात, म्हणजे येणाऱ्या 18 चेंडू मध्ये अजूनही 38 धावांची गरज आहे. पंचांच्या भूमिकेत 2 पंच अनंत गावंडा, मॅन फ्रॉम चिंचवली आणि श्रीपत कडाळ याच्या आपण पाहिलं तर या हंगामातील ही जोडी बऱ्याचशा टुर्नामेंट मध्ये पाहिले. अतिशय चांगले अचूक निर्णय देण्याचं काम, कारण या जोडीकडे खूप अनुभव आहे. या ठिकाणी सावरली संघाचा संघनायक अमृत चिडे या ठिकाणी दाखल झालाय. तर आपण लगेच ही ओव्हर पडल्यानंतर, ही ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर आपण नाणेफेकी करू. लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चांगली आहे. फलंदाजांना असं वाटलं हा चेंडू अवंतर जाईल, परंतु चेंडूने कधी वळण घेतलं हे कळालं नाहीये. गोलंदाजी मार्कावर गोलंदाज अशोकला आपण पाहतोय. पहिला चेंडू अवंतर फेकलाय या अशोकनं. बराच वेळ चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. पहिली धाव वेगाने घेतली. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या धावपलकावर 11 धावा. 48चं टार्गेट मिळालं होतं ते बेकरा संघाला. इथून मात्र हालत चा विचार केला तर थोडीशी अडचणीत सापडलाय बेकरा संघ, कारण 4 खेळाडू स्वस्तात बाद झाले पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर मात्र संघ अडचणीत आलाय तो बेकरा संघ. शॉर्ट पिच चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा उचलला. चेंडू जाईल सरळ 1 बॉन्स सीमा रेषा पार.
धावसंख्या धावफलकावर 15 धावा. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून ऑनसाइड रिझन मध्ये खेळून काढले. पहिली धाव वेगाने घेतली, दुसरीचा प्रयत्न नाहीये, कॉलिंग होता त्या ठिकाणी मात्र माघार दिली. धावसंख्या धावफलकावर 16 धावा. विजय आणि सुकीर ही जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण, त्याचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. अजून एक चौकार मिळेल. या चौकारानं मात्र संघाची धावसंख्या धावफलकावर 20 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. इथून मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर ज्या रन रेटनं धावा बनवायच्या होत्या तो बनवल हा बेकरा संघ. इथे मात्र टॅप करायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. अजूनही सामना आपण पाहतोय बंद लिफाफ्यामध्ये. इथून जो संघ चांगला खेळ करेल तो मात्र या स्पर्धेत टिकून राहील. इथून ज्याचा खेळ खराब राहील तो मात्र या स्पर्धेला टाटा बाय बाय करेल. कारण स्पर्धा आपण पाहतोय मानाची आणि सन्मानाची. मलंगड चषक 2026 पर्व पहिले आणि या चषकाची पहिली नाईट रजनी, पहिली रात्र आणि या पहिल्या रात्रीला आपण पाहिला पहिला प्रेक्षणीय सामना, मैत्रीपूर्ण लढत झाली. ती लढत मात्र कोपरेजवाडी 40+ संघाने जिंकली. त्याच्यानंतर एक्स्ट्रा सामना झाला. एक्स्ट्रा सामन्यामध्ये मात्र करवला संघ विजयी झाला आणि रेग्युलर पोल मधील हा सामना आपण पाहतोय. पहिला एका बाजूने गारमाळ त्याच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज आहे भेकरा. येणारे 12 चेंडू, 28 ची गरज, 12 वेळ चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, बनेल या ठिकाणी मात्र तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये, चौथ्या अटेम्प्ट मध्ये, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू मात्र हातात विसावला आणि इथून मात्र मैदान सोडावं लागेल. फलंदाज विजय फलंदाज या ठिकाणी बाद झाला. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येताना आपण पाहतोय दिनेश. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल बेकरा संघाला, परंतु त्या प्रकारचा कोणी खेळ करताना आतापर्यंत पाहिला नाहीये. कारण ज्या सुकीर आणि विजयकडनं अपेक्षा होत्या तो विजय मात्र बाद झाला. इथून मात्र नॉन स्ट्राईकला सुकीर आहेत, त्याला मात्र अनुभव कामाला लावावा लागेल. कारण संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय फक्त आणि फक्त 20 धावा. इथे मात्र मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा तैनात आणि आता मात्र पहिल्याच अटेम्प्ट मध्ये अजून एक फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. फलंदाज बाद, धक्का क्रमांक लागला 6वा. लगातार 3 षटकार मारले तर केपी अर्थात किरण पारधी यांच्याकडनं 1001 रुपयाचा ऑनलाईन कॅश प्राइज दिलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. सुकीरसाठी मात्र सुवर्ण संधी आहे. तत्पूर्वी आपण लगेच नाणेफेकी करणार आहोत. एका बाजूने या 3 चेंडू नंतर आपण लगेच नाणेफेकी करू. एका बाजूने मलंगड कोपऱ्याचवाडी विपक्ष सावरोली या 2 संघामध्ये. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय. स्वतः गोलंदाजाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, चांगला एफर्ट राहिलाय आतापर्यंत या गारबाळ टीमचा. एक धावेची किंमत त्यांना ठाऊक आहे. सिंगल मिळेल, सिंगल काही फरक पडणार नाहीये. संघाची धावसंख्या धावफलकावर 21 धावा, अजूनही 27 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय सायनाथ.
स्ट्राईकवर फलंदाज सुकीर, नॉन स्ट्राईकला फलंदाज आपण साईनाथला पाहिलं. इथून मात्र फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन. दोन क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या मागे धावतायत आणि फेकी मात्र थोडीशी काहीतरी अचूक पाहायला मिळाली. आगळी वेगळी फेकी. 2 धावा, 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 23 धावा. अजूनही 25 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 7. या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर एक शेवटच्या षटकामध्ये एक चांगला संघर्ष पाहायला मिळेल या दोन्ही संघामध्ये, परंतु तो फटका येईल का हा मात्र प्रश्न आहे. या ठिकाणी मिड विकेट रिझन मध्ये खेळून काढलाय. पहिली वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरीचा कॉल नाहीये. इथून मात्र धावचीच्या स्वरूपात अजून एक फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक लागला 7वा. तत्पूर्वी जाऊया आपण नाणेफेकीकडे, ज्या ठिकाणी मात्र मलंगड कोपऱ्यावाडी संघाचा संघनायक आमच्या समोर जोडलेला आहे. सावरोली संघाचा संघनायक संघाचा संघनायक अमृत चिडे. सावरोली संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला चला सावरुली संघाचा संघनायक आमच्यापर्यंत लगेच पोहोचायचा आहे. इमिजिएटली फास्ट यायचंय आपण. चला येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे, कारण 24 धावा धावफलकावर लावल्यात आणि उर्वरित 6 चेंडू मध्ये 24 म्हणजे 18 चेंडू मध्ये 24 धावा बनल्या आणि इथून मात्र 6 चेंडू मध्ये 24 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे सामना अडचणीत सापडलाय तो बेकरा संघ, कारण इथून 4 मोठे फटके मारावे लागतील. पहिला चेंडू मात्र राहिला गारमाळ संघाच्या बाजूनं. इथून मात्र 5 चेंडू मध्ये 24. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मलंगड चषक 2026 मध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लाईन चांगली आहे आणि इथून मात्र आता 4ही चेंडू 4 षटकार मारावे लागतील. सामना जिंकायचा असेल, कठीण काम बनलं ते बेकरा संघासाठी. दुसऱ्या षटकामध्ये असं वाटत होतं 12 चेंडू मध्ये 28 धावा बनवायच्या होत्या, तिथून कमबॅक करेल. फक्त औपचारिकता बाकी राहिले, बाकी काही नाहीये, कारण 3 चेंडू मध्ये 24 धावा. इथून मात्र एखादा चमत्कारच वाचू शकेल. बेकरा संघाचा सच्चा पाठीराखा नरेश वाघ थोडासा नाराज झालेला दिसतोय. चला सावरुली संघाचा संघनायक यायचं आपण. चला सावरुली संघाचा संघनायक आणि त्यानंतर कोपरेचेवाडी संघाचा संघनायक आमच्यापर्यंत जोडला गेला. निश्चितच पाहतो आपण. चला पांडुरंग वाघ, रिक्षा चालक मालक सर्व भरपूर चांगला पाहता आपण. रिक्षावाला जेव्हा जेव्हा तुम्हाला कुठे रिक्षा लागेल ना तेव्हा एका फोन वरती येतो रिक्षावाला. तो सांगत नाहीये मी येत नाही, तो येतोच, पण तो येणार. रिक्षावाला पांडुरंग वाघ यांच्या हस्ते मात्र नाणेफेकी केली जाईल. एका साईडला पाहता आपण सावरुली आणि त्यांच्या आगेच फाईट करत असताना संघ कोपऱ्याची वाडी नाणेफेकी जिंकले सावरुली संघाने. यायचे 2 मिनिटं पण. चला सावरुली संघाचा संघनायक यायचा आपण. 2 मिनिटं यायचं आपण. चला सावरुली संघाचा संघनायक आमच्यापर्यंत जोडायचा. पाहतो आपण नाणेफेकी जिंकले, काय डिसिजन घ्यायचं.